विजेते ठरले। मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला होता। या दरम्यान विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील तृतीय वर्ष विद्यार्थिनी पल्लवी निलेश मंडलिक हिला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। या स्पर्धेत एकूण 47 स्पर्धक होते। नर्सिंग ट्युटर चित्रा पोळेकर यांना शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं। हे पारितोषिक प्रदान करताना जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्यासोबत लेखक प्रवीण दवणे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, त्याचबरोबर उपायुक्त जी गोदेपुरे तसंच ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्लाळ, उपायुक्त आरोग्य बिरारी आदी देखील उपस्थित होते।